आज आम्ही मुंबईवरून गिर्यारोहक हे ग्रुप आलोय आम्ही। तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही। तर आम्ही आज आलोय रायगड ट्रेकिंगला। आम्ही असे मोठा ग्रुप आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। हर हर महादेव। हर हर महादेव। Hold me close till I get up. Time is barely on our side. रायगड याला ट्रेक करणार आहोत। तुम्हाला माहितच असेल स्वराज्याची पहिली राजधानी कोणती माहिती आहे का तुम्हाला? राजगड, राईट। तर दुसरी रायगड। तर मला सांगा, पहिली राजगड असताना दुसरी महाराजांनी रायगड का निवडली असेल? कोणाला काही आयडिया? समुद्राच्या जवळ असेल वेगवेगळ्या रिझन पुस्तकाद्वारे, वेगळी इतिहास वेगवेगळा आहे। तर माझ्यानुसार जेव्हा महाराज स्वराज्याचा विस्तार हळूहळू वाढायला लागला, किल्ल्यांची संख्या वाढायला लागली, तर राजगडाची जागा जरा कमी पडायला लागली, तर महाराजांनी हा रायरी डोंगर निवडला। ओके। नंतर मग पहिला हा रायरी डोंगर म्हणून होता। त्यानंतर रायरी डोंगरला राजधानी बनवायची, तर हे काम द्यायचं कोणाकडे? रायगडाचं काम कोणी केलं हे तुम्हाला माहित आहे का? हा, राईट, हिरोजी इंदोरकर। राजधानीचं काम हिरोजी इंदोरकर यांच्याकडे देण्यात आलं। ते पहिले बांधकाम विभागाचे प्रमुख होते। महाराजांनी ते काम आपल्या हिरोजी इंदोरकरांना सोडवलं, त्यांच्या हाती दिलं आणि महाराज मोहिमेवरती निघून गेले। महाराजांनी आपल्यावर जबाबदारी दिली। हिरोजी इंदोरकरांनी काम सुरू केलं। जेवढा महाराजांनी निधी दिला होता, बऱ्यापैकी काम पूर्ण, महाल, कारखाने, त्यानंतर तलाव, जगदीश्वराचं मंदिर, विहिरी, असं सगळं व्यवस्थित पूर्ण बऱ्यापैकी काम पूर्ण झालं। पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी जो निधी दिला होता तो संपला। मग आता करायचं काय? हिरोजी इंदोरकर एक प्रश्न निर्माण झाला की महाराजांनी आमची जबाबदारी पण दिली, पण आता पुढे करायचं काय? आपलं काम पण पूर्ण झालं पाहिजे, सगळं स्वराज्याची राजधानी उभी करायची आपल्याला, मग करायचं काय? तर त्यांनी काय केलं? स्वतःची जमीन, जागा, धनदौलत म्हणजे सोनं नाणं सगळं विकलं आणि आपल्या मुलांसह, बायको मुलांसह घेऊन ते रायगडावर असले। रायगडावरती ते छोटे झोपडे राहू लागले आणि त्यानंतर जो जिकायला पैसा तो आपल्या राजधानीसाठी वापरला आणि पुन्हा एकदा नव्यानं आपली राजधानी बांधायला सुरुवात केली। अशा प्रकारे राजधानी पूर्ण झाली। त्यानंतर महाराज मोहिमेवरून आले। मोहिमेवरून पाहिल्यानंतर मन शब्दातून यांचं हिरोजी इंदोरकरांचं कौतुक केलं, खूप कौतुक केलं। 6 जून 1674 रोजी जेव्हा राज्याभिषेक झाला, त्यावेळी महाराज हिरोजी इंदोरकरांना त्यांना बोलले की हिरोजी इंदोरकर, तुम्ही एवढं सगळं विकून राजधानी उभी केला, तुम्हाला सांगा की बक्षीस काय पाहिजे? हिरोजी इंदोरकर काय म्हणाले की महाराज, तुम्ही पूर्ण अखंड स्वराज्य तुम्ही माझ्या पत्रात घातलात, अजून आम्हाला काय पाहिजे? तर हिरोजी इंदोरकर नाही, मला काही नको। महाराजांना ठाम होत होता, नाही तुम्ही काहीतरी मागात, एवढं स्वतःचं तुम्ही घरदार विकलंय, सोनं विकलंय, तर तुम्ही काहीतरी मागात। त्यांच्या हट्टाबाई हिरोजी इंदोरकर म्हणाले, ठीक आहे महाराज, मी बक्षीस काहीतरी मागेन, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी बक्षीस मागेन तुमच्याकडे। जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जाल तेव्हा मी माझं बक्षीस मागेन, असे हिरोजी इंदोरकर म्हणाले। आणि महाराज जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले। महाराज जगदीश्वराच्या पायरी चढत असताना हिरोजी इंदोरकर साईडला होते। महाराज थांबा, माझं तर बक्षीस मागायची वेळ झाली आहे। महाराज म्हणाले, ठीक आहे मागा। महाराज मागा हिरोजी, तुमचे जे बक्षीस आहे ते मागा। हिरोजी इंदोरकर म्हणाले, महाराज मला एक परवानगी पाहिजे। महाराज म्हणाले, परवानगी? हो महाराज, मला परवानगी पाहिजे। माझ्या जगदीश्वराच्या मंदिराजवळ एक पायरी आहे, त्या पायरीवरती माझं नाव करून पाहिजे, त्यासाठी मला परवानगी हवी। तर महाराज म्हणाले, अरे तू मागून मागून काय मागितलास? तर एका दगडावर तुझं नाव करून पाहिजे। तर हिरोजी म्हणाले, हो महाराज। तर का तू काय मागितलंस तर ना नाणं म्हणजे काय बोलतात ते, ना वतर मागलं, ना कसली ही मागितलीस पगार वाढ नाही मागितलं, ना कसली पाटीलकी मागितलं, मागून मागितलं काय एका दगडावर नाव करून पाहिजे। तर काय याचं कारण काय? तर हिरोजी इंदोरकर म्हणाले, महाराज जेव्हा तुम्ही रायगडावर असाल, जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात पाय पडाल, तेव्हा तुमच्या चरणाची धूळ माझ्या नावावरती राज्याभिषेक नेहमी होत राहील। महाराजांना
डोळे भरून आले. त्यांनी हिरूचंद्रकरांना मिठी मारली. वा शाबास माझ्या मावळ्या की तुझ्यासारखी निस्वार्थी मला स्वराज्यात मिळाले. खरंच मी तुम्हाला सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडाची पायरी चढाल तेव्हा आठवा प्रत्येक मावळ्याने खूप मोलाचं असं प्राण गमावलंय. उदाहरणार्थ तानाजी मालुसरे, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा राहिला पाहिजे असे म्हणाले बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, असे खूप 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 मावळे होऊन गेले. त्यांच्यामुळे हे स्वराज्य आणि हे सह्याद्री आज आपल्याला पाहायला मिळते. जय शिवराम. वज्र चुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा, महाराज गणपती गजपती गजेश्वरपती सुवर्ण रत्न त्रिपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंतर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर सकळ कुळ मंडित खंड लक्ष्मी अलंकृत सह्याद्री तेज महाराष्ट्र मानधारक श्री श्रीमंत महाराजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. turn us to thousands, and we'll grow
fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Run free and dive into the sky. Hear the wind crying out its prayer. Why are we so ashamed to be alive? Break the chains and our freedom's ours to take. बघत असाल तर महादरवाजाचं नागमोडी का असतात याचं कारण आहे की समोरून शत्रू आला तर शत्रू हा मारा करतो. मारा केल्यानंतर तो मारा दरवाजावरती पडू नये. दरवाजावरती जर डायरेक्ट पडला तर दरवाजा तुटू शकतो. म्हणून प्रत्येक गडाची महादरवाजाची जी रचना ही नागमोडीच असते. आणि नागमोडी अशी कारण बघा वरून खालून जो शत्रू आला अंदाज तर वरून आपले मावळे बसलेले असतात. मावळेवरून मग ते दगड किंवा गरम तेल असतात ते ओततात याच्यावरून की बाबा हा शत्रू आपल्या दरवाजापर्यंत येऊ नये तेवढा वेळ त्यांना मावळ्यांना आपल्याला मिळतो. एक नागमोडी वळ म्हणजे जास्त करून नागमोडी वळच असतं आपलं. When the world is getting darker, I have a dream where love's the only side. So take my hand, join the army of the shadows. Going harder, we are more than numbers, standing in this hate. Going louder, we are all one color, standing in their way. Join the army of the shadow. Join the army of the shadow. Join the army of the shadows, shadows, shadows. Join the army of the shadows. Join the army of the shadows. Going harder. Just like the street lights lit this town, like a fire in a blaze, gotta burn it down. Can't be afraid to leave this out. We got this far, don't know how. I see danger in us. They know we'll burn down the night. Coming just like the sunrise. You know that we gonna. मित्रांनो हे हत्ती तलाव आहे. आता तुम्ही म्हणाल एवढे वर खालून आपणाला याला त्रास झाला तर तुम्ही मला एवढे मोठे महाराजांनी हत्ती कसे आणले बरोबर की ना. महाराजांनी खूप अगोदरचा विचार केला की आपल्याला पुढील याच्यामध्ये हत्ती आपल्याला उपयोग करणार आहे. म्हणून महाराज जेव्हा छोटी छोटी पिल्लत असताना वरती तयार केले त्याच्यानंतर मग मोठे म्हणून त्याला हा हत्ती आंघोळ करायचे म्हणून त्याला मित्रांनो हे गंगासागर आहे. गंगासागर म्हणजे काय
जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रोजी, त्यावेळी गागाभट्टे यांच्या हस्ते तो संपन्न झाला राज्याभिषेक. तर त्यावेळी गागाभट्ट्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं, त्या पाण्याने महाराजांना राज्याभिषेक घातला गेला आणि जे पाणी उरलं त्या या तलावामध्ये, या सागरामध्ये ओतलं, म्हणून त्याला गंगासागर असं म्हटलं जातं. Just like the sunrise, you know that we're gonna light it up. Tonight, we're gonna light it up, babe. Tonight, we're gonna light it up. Just like the sunrise, we're gonna light it up. दिसत 2 स्तंभ आहेत, मनोरे. तर हे मनोरे काय म्हणले माहिती आहे, जेव्हा महाराजांनी गड स्वराज्यात आल्यानंतर रचेला कसं कळणार, तर ते कळण्यासाठी ध्वजवरती फडकवला जायचा. जेव्हा ध्वज फडकवला गेला तर रचेला कळतं की आपल्या स्वराज्यात अजून एक गड आलाय म्हणून. त्यामुळे हे ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्रभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची, भक्तांची, माळकऱ्यांची, ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्रभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमची, महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची.
श्रीमंत महाराजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी नमो पार्वती पते हर 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 पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय 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 भवानी अरे तुम